जय श्रीकृष्ण वॉरियर्स. बेसिक मॅथ मधला आजचा पार्ट आहे आपला अल्जेब्रिक आयडेंटिटीज. अल्जेब्रिक म्हणजे बीजगणित. पहिला प्रश्न तुमच्या समोर हा. आता मला असं वाटलं की फॉर्म्युले शिकवा नंतर प्रश्न काय त्याच्यापेक्षा असं गोष्ट करू आपण प्रश्नासोबत फॉर्म्युले घेऊ. आता बघा, मी जर समजा इथे ए टाकला, काय टाकला ए जास्त सुधारला आपलं. मी जर समजा इथे ए टाकला, काय टाकला ए, तर ए गुणिला ए होईल बरोबर. मी जर 269 ला बी म्हटलं तर काय होईल रे, बी गुणिला बी मायनस इथे काय येईल 2 गुणिला ए गुणिला बी बरोबर. कारण मी ए कोणाला म्हटलेलं आहे 287, बी कोणाला म्हटलेलं आहे 269, त्याच्यामुळं ते नोटेशन तसं आलं. मग याला जर आपण लिहिलं ए गुणिला ए म्हणजे रे एचा वर्ग, बी गुणिला बी म्हणजे बीचा वर्ग, 2ab. आता जर तुम्ही थोडस 8वी 9वी 10वीकडे मागे जर बघितलं तर हे दोन फॉर्म्युले तुम्ही शिकलेले आहात. कोणते कोणते बघा, ए प्लस बी या पूर्णचा वर्ग काय असतो, एचा वर्ग बीचा वर्ग अधिक 2ab. आणि जर तुम्ही इथे वजा टाकलं, मायनस साइन टाकलं, तर ते होणार एचा वर्ग अधिक बीचा वर्ग वजा 2ab. म्हणजे हा तुमचा पहिला लक्षात ठेवण्यासाठीची गोष्ट. ठीक आहे, कळालं. सिंपल लक्षात ठेवा, दोन्ही वेळेस वर्ग करायचे, पण प्लस असेल तर काय घ्या प्लस आणि मायनस असेल तर काय घ्या मायनस. मग याचा आणि याचा इथे संबंध काय आहे सर, आहे संबंध. आता हे तुमच्या डोळ्यासमोर टाकलं मी तर तुम्हाला दिसलं ए बी बी ट्वाइस ए बी. म्हणजे याला आपण उलट करू शकतो. कसं करू शकतो, उलट. म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो, ए वजा बी चा वर्ग. काय म्हणू शकतो, ए वजा बी चा वर्ग. मग ए कोणाला म्हटलं आपण 287, बी कोणाला म्हटलं 269. मग 287 मधून 269 जर वजा केले तर मला वाटतं 18 येतील बरोबर. आणि 18चा वर्ग किती आला, 324. म्हणून मी तुम्हाला सांगितलं एका सेकंदात कन्सेप्ट ओळखायची, 3-4 सेकंदात उत्तर आणायचं. कळालं. याला सोडवायची पण गरज नाही, पेन वापरून डायरेक्ट सांगू शकता असा असा फॉर्म्युला आहे, 287 मधून 269 वजा करणे, उत्तर 18 येणार, 18चा वर्ग 324. ठीक आहे, कळालं. आता वॉरियर्स पॉइंट सांगू का तुम्हाला आपल्या क्लासचा स्पेशल. मला एक गोष्ट सांगा, हा स्क्वेअर आहे का नाही, तुम्हाला एवढं तर माहिती आहे हा कोणाचा ना कोणाचा स्क्वेअर आहे, माहिती आहे ना एवढं. याचा स्क्वेअर एकच आहे, बाकी स्क्वेअर नाहीच आहे. कसे नाही सर स्क्वेअर बाकी, मला सांगा बरं कसे नाहीये. 30 पर्यंत स्क्वेअर पाठ करा तेव्हा कळेल कसे नाही येतं. कसं कसं सांगता येईल, बरोबर आहे ना. 30 पर्यंत याच्यापैकी एखादा स्क्वेअर दिसतो का तुम्हाला, 30 पर्यंत म्हणजे 900. 900 कोणाचा आहे 30चा. मग 900च्या आत कोणाचा तरी वर्ग असा नाहीच आहे. 534 नाहीये, किती आहे 523 आहे. कोणाचा आहे सांगा, सॉरी 529 आहे. कोणाचा आहे हा 23चा वर्ग. 446 नाही 441 आहे. कोणाचा आहे 21चा वर्ग. 354 नाहीये 361 आहे. कोणाचा वर्ग 19चा वर्ग. म्हणजे तुम्हाला कळून जातं की याच्या आसपास एकच वर्ग आहे 529. म्हणजे सरळ सरळ हे वर्ग नाहीये. उत्तर किती आलं मग 324. डायरेक्टली ऑप्शन मारू शकता, कधी कधी ऑब्झर्वेशन असं पाहिजे. पटकन उत्तर सांगा. बघा, सरांनी आत्ताच सांगितलं ए चा स्क्वेअर आहे, बी चा स्क्वेअर आहे आणि इथं काय आहे 2ab. म्हणजे याला आपण कुठेतरी पाहिलेलं आहे. आणि हा कोण आहे, ए अधिक बी चा वर्ग आहे. कोण आहे, ए अधिक बी चा वर्ग. मग 397 अधिक 104 याचा करायचा आहे वर्ग. 397 अधिक 104 501 चा वर्ग. आता 501 चा वर्ग करायचा आहे आपल्याला. ठीक आहे, आता 501 चा वर्ग करायचा आहे तर आपल्याला दुसरे काही टेक्निक तर नाहीये. 500 गुणिला 500 करावं लागणार बरोबर. ठीक आहे, कळालं. किंवा एकदा डिजिटल सम मेथडनं सांगतो तुम्हाला.
सगळ्यात पहिले चेक करा डिजिटल सम किती येते. 5 आणि 2 7, 7 आणि 1 8, याची 8 आली. 5 आणि 1 6, 6 आणि 2 8, 8 आणि 1 9, याची 9 आले. 6 आणि 2 8, 8 आणि 1 9, 9 आले की सोडून द्या. आता किती उरला फक्त 1. नसल समजलं, 6 आणि 2 8, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10, 10 ची पुन्हा करा 1. म्हणजे तुम्ही 9 ला सोडलं, नाही सोडलं तरी फायनल उत्तर किती येणार, सारखंच येणार. 6 आणि 2 8, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10, म्हणजे याचे पण 1 आले. आता अशा वेळेस थोडासा प्रॉब्लेम जाऊ शकतो आपल्याला. ठीक आहे, तरी एकदा ट्राय करू आपण, कारण दोघांची डिजिटल सम सारखी आली, म्हणजे दोघांमधलं कोणतं आन्सर आहे हे आपल्याला लवकर सापडणार नाही. डिजिटल सम मेथड सांगायचे फक्त तुम्हाला. आता याची डिजिटल सम 5 आणि 1 6, 5 आणि 1 6, 6 6 36, 36 ची डिजिटल सम 9, म्हणजे आपलं उत्तर बी नंबर. समजलं, कळालं? समजलं ना डिजिटल सम कशी काढायची? सोपं आहे, प्रॅक्टिस न होणार. कशाने होणार? प्रॅक्टिस न. नाहीतर मग स्पीड असला पाहिजे, जास्त काहीच अवघड नाही. बघा, अवघड काहीच नाहीये. आता इकडे लक्ष द्या, एक 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 केल्यापेक्षा 500 एक 500 एक जसेच्या तसे. आता एक शून्य शिल्लक देणार आपण, कारण कुठे आहे 10th प्लेस दशक स्थानी आहे. कोणत्या स्थानी आहे? दशक. म्हणून आता शून्य दिलं. या शून्यानं जर भाग दिला, 0 1 0, 0 0 0, 0 गुणिला 5 0. आता आपण शतक स्थानी आहे, मग 2 शून्य लागतील. किती शून्य लागतील? 2. 5 1 5, 5 गुणिला 0 5, 5 5 25. आणि याला जर सोडवलं तुम्ही 1 0 0, अवघड नाहीये काही. मी तुम्हाला फक्त वेज मार्ग सांगत आहे की किती मार्गाने प्रश्न हँडल करू शकता. ठीक आहे, अजून याच्यात एक मेथड आहे, माहिती आहे तुम्हाला. डिजिटल सम मध्ये जे हे असतात वर्गांची बेरीज 4 ठराविक नंबर मध्ये येते. किती ठराविक नंबर मध्ये? 4. ते तुम्हाला नंतर सांगेल मी, कारण ते सगळं सांगितलं तर कन्फ्युज होईल. त्या 4 ठराविक नंबर मध्येच डिजिटल सम मध्ये वर्गांची बेरीज येते. आता मी जे काही बोललो ते तुम्हाला सध्या समजणार नाही, त्याच्यासाठी स्पेशल लेक्चर लागेल. फक्त लक्षात ठेवा की सरांनी काहीतरी सांगितलं होतं इथं. ठीक आहे, नेक्स्ट. आता एक लेवल वरती बघा, क्वेश्चन याच्या लेवल म्हणजे याच्या बाहेरचे क्वेश्चन येणारच नाही. सगळे क्वेश्चन याच पॅटर्नवर, फक्त व्हॅल्यू बदलून. काय येतील? व्हॅल्यू बदलून. बघा, आता याला ए म्हटलं, याला बी म्हटलं, म्हणू शकतो मी. याला ए म्हटलं, याला बी म्हटलं, म्हणू शकतो. म्हणजे बघा, सरळ सरळ मी याला हातही लावत नाही. याला इथली एकही व्हॅल्यू न वापरता तुम्हाला आन्सर आणून दाखवतो. बघा, ए मायनस बी. मग मी जर याला ए म्हटलं, कोणाला? 2.697. बी कोणाला म्हटलं मी? 0.498. प्लस हे म्हणतात, काय प्लस? इथं काय? ए प्लस बी याचा वर्ग. आणि खाली काय आहे? ए गुणिला ए म्हणजे याचा वर्ग. मधात काय आहे? काय प्लस. बर, इथं बीचा वर्ग. काय केलं रे? याला ए म्हटलं, याला बी म्हटलं, व्हॅल्यू टाकल्या फक्त. इथपर्यंत कोणाला काही डाऊट? सर समजलं नाही असं आहे का कोणी? सगळ्यांना समजलं इथपर्यंत? काय केलं? काहीच नाही. एका संख्येला ए म्हटलं, दुसऱ्या संख्येला काय म्हटलं? बी. कळालं? आता थोडस मागे या. तुम्ही नाही, मी जातो. ए प्लस बीचा वर्ग म्हणजे काय? एचा वर्ग बीचा वर्ग 2ab. ए मायनस बीचा वर्ग म्हणजे काय? एचा वर्ग बीचा वर्ग मायनस 2ab. बस या व्हॅल्यू इथे पुट करा. तुम्हाला सांगते मी, हा प्रश्न पाल्या पाल्या मारू शकता, पण उत्तर आलं कसं ते पण माहित पाहिजेत ना. बघा, मग एचा वर्ग अधिक बीचा वर्ग वजा 2ab प्लस, बघा, एचा वर्ग बीचा वर्ग अधिक 2ab. आणि खाली काय रे? एचा वर्ग अधिक बीचा वर्ग. आता जगात पाणी पिण्याच्या का? मग कोणत्या जगात? वर्ल्ड मध्ये, युनिव्हर्स मध्ये एक गोष्ट पॉझिटिव्ह असेल आणि एक गोष्ट निगेटिव्ह असेल तर काय होत असते? कॅन्सल होत असते. बरोबर, इथपर्यंत काही डाऊट? एचा वर्ग अधिक एचा वर्ग किती वेळेस आहे? 2 वेळेस. बीचा वर्ग अधिक बीचा वर्ग किती वेळेस आहे? 2 वेळेस. खाली काय आहे? एचा वर्ग अधिक बीचा वर्ग. मी जर 2 बाहेर घेतले तर आतमध्ये उरेल एचा वर्ग बीचा वर्ग, खाली उरेल एचा वर्ग बीचा वर्ग. हे कॅन्सल. उत्तर किती आलं रे? 2 आलं. किती उत्तर आलं? समजलं? मग एक गोष्ट लक्षात ठेवा, काय?
समजून घ्या आता थोडस आत्ताचा याच्यानंतरचा पार्ट थोडासा समजण्यासाठी कठीण वाटेल, पण एकदा समजला ना प्रश्न तुम्हाला ताबडतोब सॉल्व्ह करता येतील. बघा कसं, समजून घ्या माझं बोलणं. ए प्लस बी चा वर्ग अधिक ए वजा बी चा वर्ग आणि खाली राहणार ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग. या फॉर्म मध्ये जर तुमचा प्रश्न आला कोणत्या या, तर इथे लक्षात ठेवायचं मधात काय आहे, प्लस आहे. मधात प्लस आहे तर तुमचं उत्तर डोळे लावून 2 येणार. किती येणार, 2. विषय संपला. कळालं कसं आलं सर? एवढं करायची गरज नाही. याला धक्का लावला काहीच करायची गरज नाही, याला सोडवायची गरज नाही. कन्फ्युजन असतं फक्त. आता याच्यात चेंज काय होतं बघा, आपण इथे तुमचा दोष जो आहे मॅथमॅटिक्स मध्ये कमजोर पडण्याचा, सरांनी हे सांगितलं तर तुम्ही याच्यावरच लक्ष ठेवता, पण तुमचा माइंड हा कधी विचार करत नाही की इकडून तिकडे झालं तर काय होईल. कसं, ए प्लस बी चा वर्गच्या ऐवजी आता आलं ए वजा बी चा वर्ग अधिक ए अधिक बी चा वर्ग आणि खाली येणार ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग. कळालं? आता काय केलं मी सांगा बरं, काय फरक वाटून राहिला तुम्हाला? याला इकडून घेतलं, पण काय, पण 4 अधिक 2 किती होतात, किती होतात 6 आणि 2 अधिक 4 किती होतात 6. इथं फरक पडणार नाही. याचं पण उत्तर किती येणार, फरक पडत नसतो बेरजेत, पडणार का? आता फरक कुठे पडेल बघा. तिसरा कन्सेप्ट, आता दोन्ही ठिकाणी काय आहे, प्लस आहे. काय आहे, प्लस. आता हे दोन्ही ठिकाणं मी काढतो, चेंज कसा होतो बघा, हे दोन्ही ठिकाणं काढून मायनस करतो. काय करतो, मायनस. ए प्लस बी चा वर्ग वजा काय केला आता, वजा ए मायनस बी चा वर्ग. जेव्हा मी डायरेक्ट वजा करील ना, काय करील वजा, तेव्हा डायरेक्ट खालचा गायब होऊन जाईल आणि तिथे येईल 4. किती येईल, 4ab. काय येईल, 4ab. तुम्हाला दाखवतो पुढच्या क्वेश्चन मध्ये. हा तिसरा प्रकार. आणि सेम सेम फक्त जागा बदल. काय बदलणार, जागा. या दोघांनी जर जागा बदलली तर बघा, ए मायनस बी चा वर्ग वजा ए प्लस बी चा वर्ग अपॉन मध्ये किती आलं रे, 4ab. बस एवढी गोष्ट लक्षात ठेवा, समोर मायनस आहे, इथेही मायनस आहे. आता इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, मायनस मायनस प्लस होतं. मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो पुढच्या एक्झाम्पल मध्ये. तुम्ही फक्त कंडिशन समजून घ्या की आन्सर कसं येते आपलं. ए अधिक बी चा वर्ग वजा ए वजा बी चा वर्ग, याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं ना, तर तुमचा आन्सर जे असणार ते 4 येणार. किती येणार, 4. आणि इथं फक्त आन्सर किती येणार, मायनसचा. कारण फरक कशाचा पडला, चिन्हाचा. कशाचा पडला, चिन्हाचा. ठीक आहे, कळालं इथपर्यंत? आता एकदा थोडस तुमच्या समजण्यासाठी याला फास्ट मध्ये प्रूव्ह करून दाखवतो. हे तर प्रूव्ह करून दाखवलं मी तुम्हाला. कसं, बघून घ्या. इथं प्रूव्ह करून दाखवलं. आता मी काय म्हटलं होतं, ए वजा बी चा वर्ग अगोदर घेतला का नाही, बघून घ्या. ए वजा बी चा वर्ग अगोदर घेतला, ए प्लस बी चा वर्ग नंतर घेतला, खाली काय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. त्याला सोडून दाखवलं तुम्हाला की कसं उत्तर 2 येतं. आता जो वरचा आहे हा ए प्लस बी स्क्वेअर, मी जर याला अगोदर घेतलं, समजून घ्या, मी जर ही पूर्ण टर्म जर अगोदर लिहिली तर काही फरक पडून राहिला का, काहीच नाही. 4 आणि 2 6, 2 आणि 4 6. म्हणजे तुम्हाला याला काही प्रूव्ह करून दाखवण्याची गरज आहे का, म्हणजे याचं उत्तर 2 येणार फिक्स आहे. आता प्रश्न पुढचा आहे, याचं उत्तर 4 आणि याचं उत्तर -4 काय येतं, एकदा प्रूव्ह करून दाखवतो तुम्हाला. फक्त लक्ष द्या, म्हणजे तुमच्या कन्सेप्ट डायरेक्ट स्ट्रॉंग होतील. बघा, ए प्लस बी चा वर्ग वजा ए वजा बी चा वर्ग अपॉन मध्ये किती येणार, 4ab. किती येणार, 4ab. आता याला बघा सॉल्व्ह कसं करायचं, सांगा पटकन. ए चा वर्ग बी चा वर्ग 2ab वजा ए चा वर्ग बी चा वर्ग वजा 2ab आणि खाली किती असणार, 4ab. मग ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग हे 2ab झालं, वजा आत गेल्यानंतर आतले चिन्ह बदलते. तू बदमाश आहे जरा. कसं आहे,
बदमाश मायनस मायनस प्लस अपॉन मध्ये किती आहे 4ab. मग जगात माहिती आहे तुम्हाला जगात काय असतं तर 4ab खाली पण किती आहे 4ab. ठीक आहे 4ab 1 उत्तर आलं. बरं झालं थोडंसं कन्फ्युजन झालं होतं. खाली फक्त एबी असतं. खाली काय असतं एबी 4 नाही राहणार. खाली फक्त काय राहणार एबी. म्हणजे 2 प्रश्न क्लिअर झाले. बरं झालं ते आपला प्रश्न आला. बघा इथे काय असणार एबी एबी आणि एबी 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 कॅन्सल. उत्तर किती आलं 4. म्हणजे खाली जर 4 असलं तर उत्तर किती येणार 1. पण खाली 4 नसलं तर उत्तर किती येणार 4. किती येणार 4. बर आता होऊ द्या कन्फ्युजन होऊ द्या. हे क्लास आहे आपले. क्लासमध्ये किती कन्फ्युजन झालं तर चालतं. पेपरमध्ये झालं पाहिजे का. आता मायनसच्या ऐवजी बघा आता मी चिन्ह बदलतो. मायनस उत्तर कसं येतं बघा. यांची जागा बदलली. मला सांगा 4 वजा 2 किती उत्तर येतं 4 वजा 2 4 2 2 आलं सरळ होय. हा जाऊ द्या किती आलं उत्तर 2. पण 2 वजा 4 -2 किती येणार -2. सेम कन्सेप्ट इथं लागतो बघा. जास्त काही समजावून नाही सांगत मी तुम्हाला. फक्त डायरेक्ट वापरतो. आता ए वजा बी जर मी सुरुवातीला घेतलं आणि ए अधिक बी नंतर घेतलं आणि खाली टाकलं ए बी. काय टाकलं ए बी. तर पटकन सांगतो ए स्क्वेअर वजा अधिक बी स्क्वेअर वजा 2ab. कारण हा आपलं सूत्र आहे फॉर्म्युला आहे. मायनस ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक 2ab. हेही आपल्याला माहिती आहे. खाली काय आहे एबी. मग सरांनी सांगितलं मायनस बदमाश आहे. त्याच्या बाहेर जर म्हणजे त्याच्यानंतर जर ब्रॅकेट असेल तर आतले साईन काय करतो तो चेंज करतो. मग मायनस ए स्क्वेअर होईल. हा मायनस बी स्क्वेअर येईल. मायनस 2ab होईल. अपॉन मध्ये काय येईल एबी येईल. बरोबर. हा आणि हा कॅन्सल. हा वजा आहे हा वजा आहे. चिन्ह सारखे असल्यावर त्यांची आपण काय करत असतो बेरीज आणि सारखं चिन्ह देत असतो. एबी एबी कॅन्सल. उत्तर किती आलं -4. इथं उत्तर किती आलं 4. समजून जाईल आता 2 गोष्टी तुम्हाला. म्हणजे 4 उत्तर कधी येईल आणि वजा 4 उत्तर कधी येईल हे कळालं. आता हे जर कळालं असेल तर पुढचा प्रश्न डायरेक्ट मारसाल तुम्ही. कसा मारसाल डायरेक्ट बघून घ्या. डायरेक्ट उत्तर किती सांगा. प्लस येईल का मायनस येईल हे तर कटलं. याला म्हणतात कन्सेप्ट. काय म्हणतात याला कन्सेप्ट. कळालं. आता समजलं कन्सेप्ट कशासाठी. सरनं 10 मिनिट घातले पण त्या 10 मिनिटात उत्तर किती सेकंदात आलं 1 सेकंदात. कसं आलं बघून घ्या एकदा. हा काय ए प्लस बी चा वर्ग. थोडस कन्फर्म करण्यासाठी लिहून घ्यायचं फक्त. ए प्लस बी चा वर्ग वजा ए मायनस बी चा वर्ग अपॉन मध्ये काय ए बी. डोळे लावून उत्तर 4 येणार सर. किती येणार उत्तर 4. द्या सोडून. किती येणार उत्तर 4. जागा बदलू द्या. ए मायनस बी चा वर्ग अधिक वजा ए प्लस बी चा वर्ग अपॉन मध्ये किती आहे ए बी. उत्तर किती येणार सर -4 येणार. बरोबर. जर मी इथं 4 टाकले तर उत्तर किती येणार 1. इथं 4 टाकले तर उत्तर किती येणार -1. झाले हुशार तुम्ही. कळालं. पण इथं प्लस असल्यावर काही गरज आहे का आपल्याला नाही. त्यावेळेस प्रत्येक कंडिशन मध्ये उत्तर किती येणार किती येणार 2. परत रिवाइज करतो एकदा बघा. किती उत्तर येणार 2. काही सोडवायची गरज नाही. डायरेक्ट प्रश्न मारायचा. उत्तर किती 2. इथं उत्तर किती 4. फक्त लक्षात ठेवायचं हे जर ब्रॅकेट इकडून असेल तर उत्तर किती येणार -4. पुढे आहे का प्रश्न सांगा मग पटकन उत्तर सांगा डायरेक्ट. 2. माझ्यापेक्षा लवकर उत्तर आलं तुमचं. किती आलं उत्तर 2. नक्की नक्की का. खाली बघा काय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. कळालं पाहिजे. खाली जर ए बी असलं तर उत्तर किती येऊ शकतं 4 किंवा -4. पण खाली जर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असलं तर उत्तर एकच येणार. खाली काय आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सांगा पटकन 4. लय हुशार झाल्यावर तुम्ही. समजलं ना. सोडवायची गरज पडून राहिली का नाही. हा
झालं. ए प्लस बी स्क्वेअर झालं, ए मायनस बी स्क्वेअर झालं. आता पुढचा तिसरा फॉर्म्युला जो की जे मागच्या वर्षीचे आहे बॅचचे ते थोडेसे शांत बसा, तुमच्या गोष्टी झालेल्या आहे, नवीन मुलांना कळू द्या, तुम्ही फक्त उत्तर काढून ठेवा. ए स्क्वेअर प्लस बी, सॉरी आतापर्यंत प्लस बघितलं आपण, काय बघितलं प्लस, आता मायनस. ए चा वर्ग वजा बी चा वर्ग, एकदा असते दोघांची बेरीज आणि एकदा काय असते दोघांची वजाबाकी. मग बेरीज आणि वजाबाकी जर केली तर हा फॉर्म्युला जर वापरला 999 चा वर्ग वजा 998 चा वर्ग, तर 999 एकदा करणार बेरीज, इथं आहे ना, दिसतं ना, आणि एकदा करणार वजाबाकी. मग सांगा 998 आणि 999, 1997 गुणिला ब्रॅकेट म्हणजे गुणाकार असतो 1 म्हणजे किती येणार 1997. आणि युट्यूब वर जर तुम्ही गेले तर लगे हेच सोडवा 2 सेकंदात ट्रिक वापरून. कन्सेप्ट ही आहे. 2 सेकंदात ट्रिक कशी सांगतात तुम्हाला ते, या दोघांची बेरीज तेच उत्तर, लगे एखादा साऊंड लावला की लगे झालं काम. अरे कन्सेप्ट शिका काय. कारण इथं जर 995 आलं तर ट्रिक केली. याचं उत्तर याचं उत्तर या दोघांचीच बेरीज काय होऊन राहिलं. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही युट्यूबवर ट्रिक बघता, या दोघांची बेरीज म्हणजे हेच तुमचं उत्तर. काय होऊन राहिलं उत्तर, कारण दोघांचा फरक कितीचा आहे 1. फरक 2चा असला त्याला 2 न गुणा, फरक 3चा असला त्याला 3 न गुणा, फरक 4चा असला त्याला 4 न गुणा. कळालं तुम्हाला. मग एवढं लक्षात ठेवायचं का 1 न गुणा, 2 न गुणा, 3 न गुणा. मग लक्षात काय ठेवायचं, एकदा बेरीज एकदा वजाबाकी. मग याचं उत्तर पटकन जास्तीत जास्त 5 सेकंद झालं पाहिजे. काय सांगितलं, एकदा प्लस एकदा मायनस, कशाला 65 वजा 5, 65 वजा 55 किती झाले 10, आणि 65 आणि 55 म्हणजे 120 झालं उत्तर 1200. ठीक आहे, कळालं. किंवा याला जर डायरेक्ट सोडवायचं, आता मला वाटतं तुम्हाला सांगावं त्या गोष्टी म्हणून सांगतो मी. 65 चा वर्ग पटकन काढू शकतो, 25 सायन्स आता 42, 65 चा वर्ग आहे म्हणून टेक्निक सांगून राहिलो तुम्हाला. 5 असले की किती येतं 25, 5 सोडून जो नंबर उरला 6 त्याच्या समोरचा नंबर घेतो, 6 गुणिले 6 42. याचा वर्ग कसा येणार, 5 चा वर्ग 25, 5 सोडून कोण उरला 5, त्याच्या समोरचा नंबर 6, 5 सगळं 30, दोघांची वजाबाकी किती येणार उत्तर 1200. कसंही काढा. हा चला थोडासा एक स्टेप वरती, पहिली इथं फॉर्म्युला वापरा, त्याच्यात 81 टाका, काही अवघड नाही. बघा काही अवघड नाही आहे. ए चा वर्ग बी चा वर्ग, ठीक आहे. आता तुम्हाला काय करावं लागणार, याचे काय करावं लागणार, एकदा बेरीज एकदा वजाबाकी. 80 अधिक 65 एकदा बेरीज करून घ्या. बरं सांगतो थोडस, 80 अधिक 65, त्याच्यानंतर 80 वजा 65, ते 81 ला साईडला राहू द्या सध्या. 80 आणि 65 होताना 145 गुणिला 15. ठीक आहे, मग एक काम करा, सगळ्यांना 15 भाग जातो, जाऊ दे. अधिक 81, 5 5 25, म्हणजे इकडे लक्ष द्या, हे 2 तर उत्तर येऊ शकत नाही तुमचे. कसं सांगतो, हा एक मिनिट. 5 5 25, युनिट प्लेसला किती आहे 5, याच्या एकक स्थानी किती आहे 5, 5 आणि 1 6, एकक स्थानी किती यायला पाहिजे 6. काय सर नवीन नवीन सांगतात, ही टेक्निक आलीच पाहिजे तुम्हाला. ही टेक्निक बाकीच्यांपेक्षा ऍडव्हान्स बनवणार, लगे पटकन जिथं गुणाकारापर्यंत पोहोचले, गुणाकार थोडा टाइम घेणार, लगेच युनिट प्लेसवर जायचं. इथं 6 आहे गडे, इथं 4, इथं 5, इथं 6, पटकन चेक करू आपण. 5 5 25 ची 5 आणि 81 चा 1, म्हणजे एकक स्थानी 100% किती येणार 6. कसं हो सर, तुम्ही काही गुणाकार करा, एकक स्थानी किती होऊन राहिलं 5, इकडल्या नंबरशी काही घेणं आहे का नाही. इथं किती ऍड करणे त्याच्यात 81, या नंबरशी काही घेणं आहे का नाही. 5 आणि किती होऊन राहिले 6, म्हणजे तुम्ही काही करा एकक स्थानी किती येणार 6च येणार. पण एवढं छोटं आन्सर येणार, तुम्ही बघून सांगू शकता की 145 गुणिला 15 300च्या जवळ आन्सर येऊ शकत नाही. काय आलं उत्तर 2256. नाहीतर मग याचा गुणाकार करून तुम्हाला आन्सर येऊनच जाईल. नेक्स्ट सांगा, काही सोडवायची गरज नाही. बघा पहिले करणार दोघांची बेरीज, काय करणार दोघांची बेरीज, आणि नंतर काय करणार दोघांची वजाबाकी.
का बरं सांगा बरं? का? कारण काय येतो ए चा वर्ग वजा बी चा वर्ग, ए अधिक बी, ए वजा बी. खाली काय आहे 3.63 अधिक 2.37. आपण यांना पाहिलत का? सारखं सारखं आहे ना. ठीक आहे बघा, कॅन्सल कधी होतं त्यालाही महत्व आहे. हा, याच्या मधात जर प्लस असतं तर कॅन्सल झालं नसतं. गुणाकारात आणि भागाकारात आपण कशाही गोष्टी कट करू शकतो, पण एक गोष्ट आहे प्लस किंवा मायनसनं ते कनेक्ट झालेले नसावं. सर कनेक्ट आहे. ब्रॅकेटच्या बाहेर बघा, या ब्रॅकेटच्या बाहेर कुठे प्लस मायनस दिसते का? कोणत्याच ब्रॅकेटच्या बाहेर तुम्हाला प्लस मायनस दिसून राहिलं का? नाही. मग पूर्णच्या पूर्ण ब्रॅकेट आपण कट करू शकतो, त्यांची बेरीज करत बसायची गरज नाही. मग आपल्याकडे उरलं फक्त 363, त्याच्यामधून 2.37. आता वजाबाकीत आली पाहिजे. 13तून 7 गेले 6, एक हातचा इकडून आणला होता, 5 मधून 3 गेले 2, 1.26. बर, आता हा किती फॉर्म्युले झाले सांगा? ए प्लस बी चा वर्ग, दुसरा ए वजा बी चा वर्ग, तिसरा ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. आता चौथा आणि लास्ट, ए क्यूब प्लस बी क्यूब आणि ए क्यूब वजा बी क्यूब. इकडे बघून घ्या, इथं असतं ए प्लस बी, आतमध्ये असतं ए चा वर्ग वजा ए बी प्लस बी चा वर्ग. इथे असतं ए वजा बी, ए चा वर्ग अधिक ए बी प्लस बी चा वर्ग. ओळखण्यासाठी सगळ्यात सोपं आहे, प्लस असेल तर प्लसचा फॉर्म्युला, मायनस असेल तर मायनसचा फॉर्म्युला. कळालं? काय अवघड? परत सांगतो, ओळखण्यासाठी सगळ्यात सोपं काय आहे? प्लस असेल तर प्लसचा फॉर्म्युला, मायनस असेल तर मायनस. समजलं इथपर्यंत? काही डाऊट? कळालं? आता इथपर्यंत काही डाऊट? परत विचारतो. नाही सगळ्यांना? प्रश्न कसा राहील बघा. प्रश्न राहील तुम्हाला ए गुणिला ए गुणिला ए अधिक बी गुणिला बी गुणिला बी, आणि खाली राहील ए गुणिला ए वजा ए गुणिला बी अधिक बी गुणिला बी. काय लिहिलं सर? काय? ए गुणिला बी. बर, बरोबर आहे. आता काय लिहिलं सर? काय लिहिलं ते सांगतो तुम्हाला. प्रश्न याच फॉर्मॅटमध्ये राहील, एक तर या फॉर्मॅटमध्ये किंवा फक्त इथं बघा. आता तुम्ही हे साइन चेंज झालं तर ऑटोमॅटिक खालचं साइन चेंज होईल. कसं? ए गुणिला ए गुणिला ए, आता इथलं साइन चेंज करतो मी, मायनस बी गुणिला बी गुणिला बी, तर खालचं साइन चेंज झालं ए गुणिला ए अधिक ए गुणिला बी अधिक बी गुणिला बी. समजलं? काय केलं? फक्त त्याला तोडून लिहिलं. आता त्याला एकत्र करतो मी. याला जर मी एकत्र केलं तर काय होईल बघा, ए क्यूब प्लस बी क्यूब, आणि खाली येईल ए चा वर्ग वजा ए बी प्लस बी चा वर्ग. आणि हा फॉर्म्युला आत्ताच बघितला आपण, काय असतो? ए प्लस बी, ए चा वर्ग ए बी प्लस बी चा वर्ग. म्हणजे हा जर फॉर्म्युला इथे टाकला आपण तर तो काय होईल? ए प्लस बी, ए चा वर्ग ए बी प्लस बी चा वर्ग. नजर घालून फॉर्म्युले गेल्याशिवाय गोष्टी लक्षात राहणार नाही, आणि एकदा फॉर्म्युले लक्षात राहिले तर गोष्टी परत विसरणार नाही. हा फॉर्म्युला आपण इथे काढला आणि तोच जसाच्या तसा कुठे टाकला? इथे टाकला, तर हे काय झालं? कॅन्सल झालं. तर उत्तर काय आलं? ए प्लस बी. म्हणजे जेव्हा केव्हा असं दिसेल वरती प्लस असेल तर उत्तर काय येणार? प्लस, आणि वरती मायनस असेल तर उत्तर काय येणार? मायनस. समजलं? उत्तर काय येणार? मायनस. हे असं तुम्ही घरी सॉल्व्ह करून बघा, किंवा पटकन सांगतो तुमच्या कन्फ्युजन होऊ नये म्हणून, ए चा क्यूब वजा बी चा क्यूब, खाली काय येणार? ए चा वर्ग प्लस ए बी प्लस बी चा वर्ग. याच्या जर व्हॅल्यू टाकल्या आपण या फॉर्म्युल्याच्या, ज्या की आहेत ए वजा बी, ए चा वर्ग ए बी प्लस बी चा वर्ग, तर काय होईल बघा? ए वजा बी, ए स्क्वेअर प्लस ए बी
प्लस बी स्क्वेअर, खाली काय येणार रे, ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर, म्हणजे हे झालं कॅन्सल. बघा काय उत्तर आलं, ए वजा बी. मग अशा फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन दिसला की फक्त साइन बघायचं, प्लस असेल तर उत्तर प्लस, मायनस असेल तर उत्तर मायनस. समजून सांगायला 10 मिनिट, सोडवायला 10 सेकंद. पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा बघा, सरांनी आत्ताच सांगितलं, प्रूव्ह करून दाखवलं की प्लस असेल तर उत्तर येणार ए प्लस बी, मायनस असेल तर उत्तर काय येणार ए मायनस बी. लगेच चेक करा इथं काय आहे प्लस, आणि 3 वेळेस गुणाकार आहे का, हो. 3 वेळेस गुणाकार आहे का, हो. नजर मारायची, दोघांचा गुणाकार दोघांचा गुणाकार दोघांचा गुणाकार, म्हणजे आपल्या सिस्टीम मध्ये बसलं, आपल्या टप्प्यात आला की कार्यक्रम. 798 अधिक 211 बोले तो 1000. कळालं. नेक्स्ट सांगा पटकन. वजा आहे, काय आहे वजा, हा बी आपल्या टप्प्यात आहे. 658 वजा 328, 8तून 8 गेला 0, नको सोडवत बसू. युनिट प्लेस नको सोडवत बसू, कशाला, बाकीच्याला सोडू दे. युनिट प्लेस किती आलं 0, दे मारून. सांगा पटकन, 5-5 सेकंदाची क्वेश्चन आहे फक्त आता. सरांनी सांगितलं मायनस असेल तर काय करायचं, मायनस. 854 वजा 276, 14 6 गेले 8, मला नाही सोडवायचं पुढं. कळालं. नेक्स्ट प्लस असेल तर काय करा, प्लस असेल तर काय करा, प्लस. 768 अधिक 232, 1000 येणार, किती येणार. याला म्हणतात कन्सेप्ट. बघा कन्सेप्ट क्लिअर असली की किती लवकर उत्तर येतं का नाही. मग तुम्ही अभ्यास करताना कशावर फोकस करायचं, पहिले हे एक किंवा कुठे गेला हा भाग, म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे 4 उत्तर कधी येईल गाड्या, -4 कधी येईल, 2 कधी येईल, ए प्लस बी कधी करायचं, ए मायनस बी कधी करायचं, याला म्हणतात अभ्यास. कळालं ना. अशा 5-6 गोष्टींचं कलेक्शन असलं पाहिजे तुमच्याकडे नोट्स मध्ये. ठीक आहे. व्हिडिओ तर रेकॉर्डिंग आहेच ना रे, आणि मी पण आहे, मी कुठे चाललो. बघा आता थोडासा गेम पलटी केला, गेम काय केला पलटी. लक्ष द्या, काही घाबरायचं नाही, डरणे का नाही. मधात काय आहे प्लस, तिघांचा गुणाकार आहे, तिघांचा गुणाकार आहे. वरती काय आहे दोघांचा गुणाकार दोघांचा गुणाकार दोघांचा गुणाकार. एकदा सांगतो फक्त समजण्यासाठी. हे काय तुमचं, याला तुम्ही जर ए म्हटलं तर हा काय होईल तुमचा ए गुणिला ए स्क्वेअर. याला बी म्हटलं तर काय होईल बी स्क्वेअर. मग इथं काय येईल मायनस ए बी. आपण मध्ये काय ए क्यूब प्लस बी क्यूब. उलट आहे, काय आहे उलट, उलट आहे ना. आता याचं उत्तर काय येणार, उलट आहे उलट. याचं उत्तर येणार 1/ए वजा बी. कसं येणार सांगतो, पटकन सांगतो कन्फ्युजन साठी. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी. याला जर सॉल्व्ह केलं तर हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, दाखवून देतो एकदा. बघा माहित आहे काय, ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. मग इथे जर फॉर्म्युला टाकला तर काय होईल तो, ए प्लस बी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी. हे झालं कॅन्सल. याचं उत्तर काय आलं 1/ए प्लस बी. सॉरी काय उत्तर आलं ए प्लस बी. मग सर एवढं करत बसायचं का, नाही, काहीच नाही. जे आपलं चालू आहे तेच. काय प्लस असेल तर काय करा प्लस करा पटकन, प्लस याला द्या सोडून. 753 अधिक 247 किती आलं 1000. किती आलं 1000. हा खालून आहे म्हणून 1000ला खालून घ्या. समजलं.
काही चेंज नाही. खालून येतं खालून. बर, इकडून जेवायला नका जाऊ म्हणत येते, पलीकडून जा जेवायला. पण जेवण जेवूनच जायचं, वाढण न्यायचं नाही. मग आता इथं जेवून दाखवा मला पटकन. जाऊ दे, हा प्रश्न शेवटी सांगतो. नंबर लक्षात ठेवा. किती नंबर आहे? 16. हा घ्या. हा सोपा आहे रे, सरळ सरळ, उलटा गिलटा काहीच नाहीये. बघा सरळ सरळ आहे, इथं उलट टिलट काहीच. अरे सरळ, फक्त एवढं लक्षात ठेवायचं, प्लस खालून आहे का वरतून. खालून असेल तर आन्सर छेदात टाका, वरतून असेल तर आन्सर सरळ सरळ. इथं काय आहे? मायनस. मायनस सरांनी सांगितलं काय करा, वजा बाकी करा. 275 मधून किती करायचे? 2.25. सगळं सारखंच दिसून राहिलं. किती येणार उत्तर? 0.5. आता काही जणांचा प्रॉब्लेम येतो, जी नवीन पोर आहे. 5 5 गेले 0, 7 2 गेले 5, तर 0.50 आहे. ऑप्शन चुकले सर. असं नाही, कळालं का? बघा 0.5 नंतर तुम्ही किती शून्य द्या किंवा शून्य देऊ नका, त्याचा अर्थ एकच असतो. सांगा पटकन. प्लस येतं प्लस, मग 0.0347 त्याच्यात प्लस करा 0.9653. 7 गेला, सॉरी 7. हा बेरीज आहे, बेरीज आहे. 7 3 आले, 10. हात चालला 1, 5 आणि 4 9 आणि 1 10. हात चालला 1 10, परत 10. 1.0. सर ऑप्शन चुकले, असं नाही. काय उत्तर? पॉइंट नंतर काही असू द्या, शून्य किती, काही फरक नाही. कळालं? सोपे प्रश्न आहे रे भरपूर. काहीच प्रश्नामध्ये काय प्लस असेल तर उत्तर प्लस, काय प्रश्न आहे? 0.051, 0.041, 92, 0.092. याच्यापेक्षा हाय लेवलचे प्रश्न नाही आहेत तुम्हाला पोलीस भरतीमध्ये. नेक्स्ट, काही सोपा आहे. मायनस आहे तर काय करा, वजा बाकी. अकरातून 9 गेले 2. मला नाही सोडवायचं, कळालं? मला सोडवायचं नाही. 11तून 9 गेले 2, विषय संपला. हा झाला उलटा. हा आहे उलटा प्रश्न. उलटा आहे का? बर, प्लस करायचंय. काय करायचंय? प्लस. कारण बघा ते उलट नंतर करू आपण, एकदा प्लस तर करा. 0.943, 0.057 याची जर बेरीज केली तर 7 आणि 3 10. हात चालला 1 10, हात चालला 1 10.1. म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 1. पण 1 मारायचं नाही, प्रोसेस न जायचं. याला उलट करा. उलट करा म्हणजे त्याच्यावर अजून 1 द्या, आणि 1/1 म्हणजे उत्तर किती येणार? 1. उलट का करायचं? बघा उलट याच्यासाठी करायचं, कारण हे जे उलट का करतो आपण, ए क्यूब प्लस बी क्यूब ची टर्म खालून आलेली आहे. कुठून आलेली आहे? खालून. किती झाले? आता सगळं संपलं. आता नवीन थोडीशी टेक्निक किंवा थोडासा विचार करायला लावणारे प्रश्न. आता 100 पेक्षा 6 गोष्ट जास्त आहे, समजून घ्या. किती किती येणार उत्तर? 2400. बर, सुरुवातीला सांगतो तुम्हाला युनिट प्लेस वापरून. इकडे बघा, 2 मेथड सांगतो. इकडे बघा, 6 6 किती येणार? 36. म्हणजे एकच स्थानी किती आलं? 6. 4 चूक 16, म्हणजे एकच स्थानी किती आलं? 6. 6तून 6 गेले 0, म्हणजे हे 2 ऑप्शन तर कटले. आणि तुम्ही डायरेक्ट सांगू शकता 2000 तर उत्तर येऊ शकत नाही, कारण एवढे कॉम्प्लिकेटेड नंबर म्हटल्यानंतर डायरेक्ट राऊंड फिगर उत्तर नाही येणार. उत्तर किती आलं? 2400. पहिली मेथड. कोणती मेथड? सेकंड मेथड घेऊ, डिजिटल सम. कोणती? डिजिटल सम. 4 आणि 2 6, इथं 2 9 कट करा, 4 आणि 1 5. 9 घ्यायचेच नाही डिजिटल सम मध्ये, 9 घ्यायचेच नाही. 6 आणि 1 7. आता याची डिजिटल सम बघू. 6 आणि 1 7, 6 आणि 1 7, वजा 9 सोडून द्या 4, 9 सोडून द्या 4. 7 गुणिला 7 49, 4 चूक 16.
49 मधून 16 गेले 33, 3 आणि 3 6 झाला आन्सर मॅच. उत्तर चुकत नाही रे. आणि तिसरी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तिसरी जी आहे हे दिसत नाही का तुम्हाला, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. मग एकदा काय करत असतो प्लस आणि एकदा काय करत असतो मायनस. बघा बरं, एक प्रश्न किती मेथडनं सोडू शकतो? ही थर्ड मेथड, ही फर्स्ट, ही सेकंड. युनिट प्लेस वापरून काय वापरून? युनिट प्लेस. हे काय वापरून? डिजिटल सम. आणि हे स्क्वेअर. ठीक आहे. तुम्हाला माझं म्हणणं काय आहे, एक गणितामध्ये ज्याला मार्ग सापडले त्याचा पेपर छान जाणार. जर तुम्ही इथं स्टिक झाले एकाच मार्गाला, ठीक आहे, मान्य आहे. इथं जर असलं, समजा इथं जर असलं 118चा वर्ग वजा 123चा वर्ग. आता 118 गुणिले 123 करायला वेळ लागणार का नाही? लगेच उडी मारा. युनिट प्लेस, सगळ्यात पहिले युनिट प्लेस. सगळ्यात पहिले काय? युनिट प्लेस. नंतर डिजिटल सम. इथं दोन ऑप्शन तर कटणार म्हणजे कटणार. नंतर डिजिटल सम. आणि थोडासा इथं प्रॉब्लेम जात असेल तर नंतर इकडे सॉल्व्ह करा. पण मला असं वाटतं या दोन स्टेप मध्ये तुम्हाला शक्यतोवर आन्सर मिळून जाईल. कारण तुम्ही बँकिंगची एक्झाम देत नाहीये किंवा SSC लेवलची एक्झाम देत नाही. तिथे ऑप्शन थोडेसे क्रिटिकल असतात. बाकी प्रत्येक एक्झाम मध्ये ऑप्शन डायरेक्ट कट होतात. घरी सोडवा, मला उत्तर टाका. नंतर या तिघांची बेरीज करून ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरणे. ए प्लस बी ए मायनस बी. अवघड आहे का? काय करायची? तिघांची बेरीज. मग तू ए स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये येईल, या तिघांची बेरीज करा. तो कोणाच्या फॉर्म मध्ये येईल? बी स्क्वेअरच्या. नंतर ए प्लस बी ए मायनस बी. हा एक प्रश्न आहे. आता हा प्रश्न पण सेम आहे. कसं बघा, वरती येणार 256 अधिक 144 एका ब्रॅकेटमध्ये, 256 वजा 144 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये, आणि खाली येणार 112. का आलं बरं हे सांगा? कारण ए गुणिला ए बी गुणिला बी, इकडे येणार ए प्लस बी ए मायनस बी. समजलं? कारण एकाचा वर्ग आणि दुसऱ्याचा वर्ग असल्यावर आपण एकदा प्लस करतो एकदा मायनस करतो. मग याची जर बेरीज केली तर येणार 400 गुणिला 112 खाली 112, 112 कॅन्सल. 112 म्हणजे काय रे? ॲम्ब्युलन्सचा नंबर आहे का? बघा, आता काही प्रश्न असे असतात जिथं आपण काहीच सांगू शकत नाही, पण तिथे एक गोष्ट करू शकतो. काय? इथं आपण जे 5-6 फॉर्म्युले बघितले ते फॉर्म्युले यूज होऊ शकत नाही. एका नजर ओळखून घ्यायचं, ए सारखं काही सारखं दिसून राहिलं का? नाही. मग दुसरी टेक्निक, 8.6 आणि 8.6 सारखे दिसून राहिले ना, घे बाहेर. आत काय उरलं? 5.3 अधिक 4.7. खाली काय सारखं आहे? 4.3. आत काय उरलं? 9.7 वजा 8.7. ठीक आहे. आता तुम्हाला जर दिसलं तर डायरेक्ट दुप्पट आहे. काय आहे? दुप्पट. मग आता याला जर सोडवलं तर किती येणार आहे? 10 म्हणजे 1, 10.0. आणि हे किती येणार? 1.0. आता पॉइंट सोडून द्या, ते पॉइंट नंतर 0 आहे, त्याला काही महत्व असतं का? नाही. 2 गुणिला 10 किती येणार उत्तर? 20. झाले का? ठीक आहे. 16 नंबर आला का? बरं. आता हा प्रश्न तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी टाकतील एखाद्या वेळेस. तुम्ही इथं प्लस बघसाल, काय बघसाल? प्लस, लगेच करसाल बेरीज. नाही, बघा आपला फॉर्मॅट बघा आणि प्रश्न बघा, वेगळा वाटतो. इथं तिघांचा गुणाकार आहे, इथं तिघांचा गुणाकार आहे, इथं तिघांचा गुणाकार आहे, इथं तिघांचा गुणाकार आहे. म्हणजे इथं तुम्हाला हा प्रश्न दुसऱ्या पद्धतीने सॉल्व्ह करावा लागते. कसं? 0.21 आहे, इथं पण 21, इथं 63, इथं 63. 21 बाहेर घ्या, घेतले. 63 बाहेर घ्या, घेतले. समजून घ्या, 21 डायरेक्ट बाहेर घेतल्यावर 0.1 उरलं फक्त. किती उरलं? 0.1. इथं पण किती उरलं? 0.1. इथं पण किती उरलं? 0.1. म्हणजे फक्त 21 ची जागा खाली झाली ना. 21 एक 21, त्याच्यामुळं 1 उरला. प्लस 21 ची जागा जर खाली झाली तर इथं उरेल 0.2.
0 1 फक्त 21 ची जागा चालली. कोणाची जागा चालली? 21. आणि तिथे किती येऊन राहिला? 1. कारण 21 एक 21, 21 एक 21 तेच येऊन जाईल. मधात प्लस या लक्षात राहू. हा परत 0.01 0.01 खाली पण तीच आहे जसाच्या तसं 0.1 गुणिला 0.1 गुणिला 0.1 अधिक 0.01 गुणिला 0.01 गुणिला 0.0 किती येणार उत्तर रे सांगा बघ. 1/3 नाही का याच्यात? बर हे तर कॅन्सलच होणार ना, कारण बघा वरच्या सगळ्या गोष्टी आणि खालच्या सगळ्या गोष्टी सारख्याच आहे. दिसतं ना तुम्हाला? मला सांगा वरी जर 4 असलं आणि खाली जर 4 असलं तर उत्तर किती येणार? 1. वरी जर 4 अधिक 2 असलं आणि खाली 4 अधिक 2 असलं तर उत्तर किती येणार? 1. 6 जाऊ द्या. उत्तर किती येणार? 1. मग याची बेरीज आणि याची बेरीज सारखीच येणार का नाही? याची बेरीज आणि याची बेरीज सारखीच येणार. तर उत्तर किती येणार? 21 एक 21, 21 त्रिक 63. उत्तर किती येणार? 1/3. किती येणार उत्तर? 1/3. कळालं सगळ्यांना? काही प्रॉब्लेम? तुम्ही गुणाकार करून बघू शकता. तुम्हाला दाखवू शकतो मी बघा. इकडे लक्ष द्या. 1 1 1 उत्तर किती येणार वरी? 1. पॉइंट नंतर किती नंबर झाले? 1 2 3. मग 1 2 3. पॉइंट नंतर किती नंबर यायला पाहिजे? 3. याचं पण उत्तर किती येणार? 1. पॉइंट नंतर नंबर मोजा. 2 2 2. टोटल किती झाले? 6. मग 1 2 3 4 5 6. आता या दोघांची बेरीज जर केली आपण तर बघा 0.0000001 आणि 0.001 कारण बेरीज करताना पॉइंट खाली पॉइंट आलाच पाहिजे. या दोघांची जर बेरीज केली तर किती आली? 0.001 आणि 001. आता यांची बेरीज आली 0.001 आणि 001. या खालच्यांची पण बेरीज तीच येणार ना रे? 0.001 आणि 001. काय आलं शेवटी उत्तर? 1. मग या ब्रॅकेटचं उत्तर किती आलं? 1. म्हणजे उरलं काय फक्त आपल्याकडे 21/63. तर उत्तर किती आलं? 1/3. होतं प्रिंटिंग मिस्टेक एखाद्या वेळेस जडी पाण्याचं कमी जास्त. आता याच्यानंतर या टॉपिक मध्ये कोणाला काही डाऊट? क्लिअर सगळ्यांचा? असा माझ्या सोबत अभ्यास करा आणि घरी फक्त प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा किती प्रश्न द्यायचे? किती? किती? 2. जेवायला पंक्तीत बसले तर 2 लाडू तर तुम्ही असे मुठीत धरून नेता मागे आणि 2 प्रश्न पाहिजे तुम्हाला. देतो मी तुम्हाला 50-60 प्रश्न देतो. ठीक आहे. म्हणजे प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे होईल. जय श्रीकृष्ण.